खाल्लेल्या मिठाला न जागणे म्हणजे काय हा प्रश्न जर तुम्हाला पडला तर त्याचं उत्तर आहे भाजपचे, लक्षपूर्वक ऐका, भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण. अशोक चव्हाण हे एक असं व्यक्तिमत्व आहे किंवा एक असा परिवार आहे ज्या परिवाराला काँग्रेस पक्षानं सगळं काही दिलं. म्हणजे सुरुवात करूयात, अशोक चव्हाणांचे वडील स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांना काँग्रेसनं 2 वेळा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनवलं, केंद्रात मंत्री बनवलं आणि एवढंच नाही तर याच अशोक चव्हाणांना काँग्रेसनं आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनवलं. हे अशोक चव्हाण ज्यांना या काँग्रेसनं सगळं काही दिलं जे एखाद्या राज्यकर्त्याला एखादा पक्ष देऊ शकतो, आणि एवढं सगळं केल्यानंतरही आज हे अशोक चव्हाण जेव्हा संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयकाचं बिल नामंजूर झालं आणि त्यात बरेच कारणं होते, त्यामुळं अनेक खासदारांनी त्या बिलाच्या विरोधात मतदान केलं. आणि जेव्हा या अशोक चव्हाणांना प्रश्न विचारला की असं सगळं प्रकरण घडलं यावर आपलं मत काय, तर हे अशोक चव्हाण वक्तव्य करतात की या काँग्रेसला काहीही भवितव्य नाही. एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखादा पक्ष इतकं काही देतो तेव्हा तो व्यक्ती त्या पक्षाला सोडून जातो का, तर थोड्याफार लाचारीसाठी, एका राज्यसभेच्या खासदारपदासाठी आणि आपल्यावर जी काही ईडी CBIची चौकशी सुरू आहे ती चौकशी थांबवण्यासाठी पक्ष बदलतो. आणि पक्ष बदलल्यानंतर ज्या पक्षानं आपल्याला सर्वस्व दिलं, आपल्यालाच नाही तर आपल्या परिवाराला, आपल्या 1-2 पिढ्याला, त्या पक्षाबद्दल आपण अशी बेताल वक्तव्य करतो. खरं तर आज हा प्रश्न काँग्रेस भाजप या गोष्टीचा नाही आहे, हा प्रश्न आहे निष्ठेचा, की कलियुगामध्ये माणूस कशा प्रकारे ज्या गोष्टींना आपल्याला सगळं दिलं त्या गोष्टीबद्दलही बेईमान होतो. इथं सर्वसामान्य गावात एखाद्या गोरगरीब व्यक्तीला साधं घरकुल जरी मिळालं तरी तो व्यक्ती घरकुल देणाऱ्या सरपंचाला किंवा अधिकाऱ्याला आयुष्यभर देव मानतो. आणि इकडे ही काही लोकं आहेत ज्यांना एखाद्या पक्षानं इतकं सगळं दिलं पण जेव्हा त्या पक्षाची वेळ वाईट आहे तेव्हा ही लोकं त्या पक्षाला असं म्हणतात की यांना कुठलंही भवितव्य नाही. आणि म्हणून मी परत तेच सांगेल की हा व्हिडिओ कुठल्या पक्षासाठी नाही, पण नेमकं आज कशा प्रकारे राजकारणात निष्ठा संपत चालली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि अशा लोकांना एक्सपोज करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण अशा लोकांना एक्सपोज करू तेव्हाच खऱ्या अर्थानं निष्ठावंत लोकांची समाजामध्ये आणि राजकारणामध्ये किंमत राहील. त्यामुळं अशोक चव्हाण यांचं ज्या प्रकारे पक्ष बदलणं आणि आता ज्या काँग्रेसने यांना सगळं दिलं त्या काँग्रेसबद्दल वारंवार अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.